सर, महानगरपालिकेचे जे आयुक्त होते प्रभारी असल्यामुळे त्यांना पाहिजे तसे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि आता उद्या महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून येतील, महापौर निवडून येतील आणि त्यांना पाहिजे तसे कामं करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी ह्या आचारसंहिता लागू असतानाही आणि अशा पद्धतीचा रोडवर आमचं निकाल बाकी असतानाही त्यांनी विनाकारण अधिकारी मंडळी पाठवून आम्हाला त्रास देण्यासाठी हे केलेलं आहे. गोरगरिबांना बेघर करून तुम्ही रोड करणार, विकास करणार, त्याचा फायदा कोणाला होणार? गरिबांना काही फायदा होतोय का याचा कधी? या विकासासाठी जर जे योग्य निर्णय असतील त्याच्यासाठी जनता केव्हाही इथले रहिवासी, दुकानदार, भाडेकरी आम्ही कोणीही जरी असला तर तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे आणि मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी परिसरामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैठण रोडवर जे आहे हे आता एक डेव्हलपिंग रोड आहे आणि इथल्या नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे ते आपण विचारून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा तुमच्या येणाऱ्या महापौरांकडून आहे? माझी अपेक्षा एवढीच आहे का नियमानुसार तुम्ही हे करा, जे काय ते नियमानुसार तुम्ही हे करा, जे काय ते बस. गेले अनेक वर्ष जे आहे महापालिका जी आहे ही आयुक्तांच्या हातामध्ये होती, आता ही महापौरांकडे जाणार आहे, नगरसेवक असणार आहेत. काय अपेक्षा आहेत तुमच्या? सर, महानगरपालिकेचे जे आयुक्त होते प्रभारी असल्यामुळे त्यांना पाहिजे तसे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि आता उद्या महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून येतील, महापौर निवडून येतील आणि त्यांना पाहिजे तसे कामं करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी ह्या आचारसंहिता लागू असतानाही आणि अशा पद्धतीचा रोडवर आमचं निकाल बाकी असतानाही त्यांनी विनाकारण अधिकारी मंडळी पाठवून आम्हाला त्रास देण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की विकास प्रत्येकाला पाहिजे, विकास व्हायलाच पाहिजे, पण तो विकास होत असताना फक्त एकाच बाजूने फक्त गरिबाचेच घरं नाही पाडले पाहिजे, जे नियमात बसतील ते सुद्धा पाडले पाहिजे. कारण की 2013ला दैनिक लोकमतने एक बातमी दिली होती की गट नंबर 11 मधील जो रस्ता आहे, नाथवेलीचा रस्ता, हा महानगरपालिकेने बिल्डराच्या घशात घातला. इतकं मोठं टायटल असलेली बातमी दिल्यानंतर महानगरपालिका चुप्प का बसली? मग महानगरपालिकेने खरंच जर हा घशात घातला असेल रोड, तर मग ही आचारसंहिता असताना आणि महानगरपालिकेच्या निवडणुका असताना उद्या महापौर येतील, विरोधी पक्ष येतील, ह्या गोष्टीला विरोध करतील, या धाकाने हे महानगरपालिकेनं आमच्याकडे चुकीची कारवाई करण्याचा आणि आमच्या इथल्या लोकांना त्रास देण्याचा घाट घातलेला आहे. आणि म्हणून आमची अशी विनंती आहे की ही आचारसंहिता आहे, आयुक्तांनी स्वतःची निर्णय न घेता त्यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणूक होऊ द्या, निवडून नगरसेवक येऊ द्या, सगळ्यांच्या विकासाचा ह्याचा विचार करा, सगळ्यांच्या उद्या राहण्याचा सदा विचार करा. आज गोरगरीब लोक आहेत, पोट भरतायत, हे कुठं जाणार याचा विचार करा, यांना पर्यायी जागा द्या, यांना प्रकल्पग्रस्त, जसे धरणामध्ये जागा गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देतात, तसं महानगरपालिकेने आमच्या जागा गेल्या म्हणून आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून जागा द्या. आमच्या लेकराला तुम्ही तुमच्या महानगरपालिकेत नोकरी देणार याचं आश्वासन द्या. आमच्या जेवढे क्षेत्रफळ कमर्शियल गेलेलं आहे तेवढं कमर्शियल आम्हाला तुमच्या कुठले महानगरपालिकेच्या कमर्शियल गाळ्यामध्ये द्या आणि आमचं जेवढं भाग हा रेसिडेन्शियल गेलेला आहे तेवढा रेसिडेन्शियल भाग तुम्ही आम्हाला पाहिजे तिथं द्या. आणि असं जर होत नसेल तर आम्हाला ही निवडणूक आम्हाला ही महानगरपालिकेचे महापौर आल्याशिवाय किंवा निवडणूक लोकशाही पद्धतीने झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही असं वाटतंय. म्हणून आमची तुमच्या माध्यमातून अशी विनंती आहे साहेब की हे जे काय अधिकाऱ्यांनी जो आमच्या पाठीमाग बेकायदेशीर नोटीस देण्याचा सपाटा लावलेला आहे, हा कायदेशीर संस्था बॉडी स्थापन होईपर्यंत त्यांना थांबवण्यात आहे अशी विनंती आहे. काका, तुम्ही सांगा, अतिक्रमणाचा विषय बाजूला राहू द्या, पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय अपेक्षा तुमच्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आहेत आणि नगरसेवकांकडून किंवा महापौरांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला ना नगरसेवक किंवा आयुक्त, आम्हाला दोघांशी काही नाही आहे. जनतेच्या जनार्दनाचा जो विषय आहे विकासाचा, या विकासासाठी जर जे योग्य निर्णय असतील त्याच्यासाठी जनता केव्हाही इथले रहिवासी, दुकानदार, भाडेकरी आम्ही कोणीही जरी असला तर तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. पण जोपर्यंत युपीचा तुम्हाला आम्हाला रिझल्ट येत नाही, त्याच्यावर काय निर्णय होतो ते आम्हाला दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही या गोष्टीच्या विरोधच राहू. पण जेव्हा सहकार्याची गरज असेल तेव्हा 100% आम्ही आमच्या हाताने टेप धरू, तुम्हाला मोजमाप करू देऊ. तुम्हाला जे नुकसान होतं आमचं होईल, महापालिकेचं किंवा कुठल्या व्यक्तीचं होणार नाही. जे होईल ते आमच्या जनतेचं होणार. आम्ही त्याला सहकार्य करायला तयार आहे. तेवढं आम्हाला दोघांकडनं, आयुक्ताकडनं असो, महापालिकेचा महापौर असो, येणारा नगरसेवक असो, यांनी आम्हाला द्यावं आणि जे जनतेच्या विकासासाठी करायला आम्ही 100% तयार आहे. दादा, काय सांगाल, काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा काय आहेत तुमच्या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत?
आमच्या अपेक्षा काय आहे? हे रोडचं बघायला पाहिजे नगरसेवकांनी, महापौरांनी. हे गोर गरिबांचे घर तुटू लागले, काय होऊ लागलं हेच त्यांनी नाही बघितलं तर आम्ही मतदानच करणार नाही कोणाला. नक्कीच आपण आणखी काही व्यापाऱ्यांसोबत बोलूया. काय सांगाल? आमचं म्हणणं हेच आहे, विकासाला आमचा विरोध नाही. विकास व्हावा आम्हालाही वाटतं, पण आमचा मुद्दा एवढाच आहे की बाबा तुम्ही गरिबाचं नुकसान करू नका. जे मोजमाप आहे, जे दोन्हीकडून 9-9 घ्या, 18 संख्येने 18च करा, हे 36 वर ठाम आहे. आणि श्रीकांत सर म्हणतात की मी 40 घेईन, पार्किंग पाहिजे. हा हवे रोड नाही ना. गोर गरिबांना बेघर करून तुम्ही रोड करणार, विकास करणार, त्याचा फायदा कोणाला होणार? गरिबांना काही फायदा होतोय का याचा कधी? मग येणाऱ्या नगरसेवकाला माझं एवढीच विनंती आहे की बाबा त्यांनी आमचं जरा म्हणणं ऐकावं आणि आयुक्ताला समजून सांगावे, भावी नगरसेवकांनी. आणि जे माझी आजी आहे त्यांनी बी समजून सांगावे. ही विकासाला कोणाचाही विरोध नाहीये, पण जी काही कारवाई होईल ती कायदेशीररित्या होण्यात यावी, असंच संभाजीनगरकरांचं सध्या म्हणणं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.